NCERTनं हा जो नकाशा आहे, तो मराठ्यांनी केलेल्या शौर्याचं हे झाकण्याचा प्रयत्न यांचा चाललेला आहे. राजस्थानमधील काही मंडळी सांगतायत म्हणून जर हे करत असतील, तर मराठे हे कधीही म्हणजे गप्प बसणार नाहीत. यांना शासनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांचं शौर्य झाकता येणार नाही आणि त्यांना तो नकाशा परत म्हणजे पुस्तकामध्ये आणावं लागेल. हे कोणतरी सांगतंय म्हणून आमचं शौर्य तुम्ही झाकू शकत नाही. छत्रपतींनी घडवलेला हा जो इतिहास आहे तो संपूर्ण जगाला माहिती आहे आणि तुम्ही कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी तो इतिहास जगासमोर नक्कीच येणार आहे. मराठे याच्यासाठी गप्प बसणार नाहीत. तो NCERTनं पुन्हा जसा होता पूर्वी तशा पद्धतीनं तो नकाशा आणण्यात यावा हीच आमची खूप इच्छा आहे. जे एखाद्या गोष्टीवर तुम्ही जर एखादा प्रचंड दाब द्यायला गेला तर त्याची उसळी नक्कीच उसळली जाते आणि याचे परिणाम तुम्हाला दिसून येतील. काही दिवसानंतर का होईना कुणाचं तरी ऐकून तुम्ही असल्या चुकीच्या गोष्टी करू नका आणि तो नकाशा NCERTनं पुन्हा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करावा ही आमची खूप प्रामाणिक इच्छा आहे. आणि रयतेचे राज्य करण्यासाठी सर्वांनी रात्रीचा दिवस सर्वांनी करून जे स्वराज्य प्राप्त केलं त्यासाठी तो इतिहास लोकांच्या पुढं नवीन पिढीच्या पुढं मांडून लोकांना आदर्श प्राप्त होण्याऐवजी तो खंडित केला जातोय. तर तो अतिशय निंदनीय बाब आहे आणि ती निषेध आम्ही करतोय. भैरजी नायकाचे वंशज म्हणून मी सांगतो याचा मोठा उद्रेक होणार आहे. हे जर दखल घेतली नाही तर मराठा सर्व पेटून उठणार आहे आणि त्यांना दाखवलं जाईल एवढंच सांगतो.